नमस्कार. आज आपण करमाळा शहरातील विशिष्ट आणि एका वेगळ्या व्यक्तिमत्वाकडे आलेलो आहे. कारण की वेगळं व्यक्तिमत्व यासाठी की सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही कार्यामध्ये अग्रेसर असणार आणि या सामाजिक आणि धार्मिक कार्यातून राजकीय क्षेत्रामध्ये अ, ज्यांनी चांगल्या प्रकारे काम करण्याचं एक वसा घेतलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं एक कुटुंब श्रेणिक खाटेर त्यांच्या पत्नी मागील पंचवार्षिकला अ, करमाळा नगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या. त्याच्या आधी सुद्धा त्या निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. काही कारणास्तव त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं. त्यानंतर आता 2025च्या ह्या करमाळा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या परत एकदा शिवसेनेकडून त्यांचं नशीब आजमावत आहेत. आज आपल्यासोबत त्यांचे पती श्रेणिक खाटेर हे आहेत. आपण त्यांच्याकडनं ह्या सर्वच बाबतीमध्ये त्यांची चर्चा करूया. शेठ नमस्कार. काय सांगाल, सध्या आपण करमाळा नगरपालिकेच्या ह्या रणधुमाळीमध्ये परत एकदा दुसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्या वेळेस आपलं या ठिकाणी नशीब आजमावतात, काय सांगाल? प्रथमतः मी संगीता संगीता श्रेणी खाटेर या प्रभाग 3 मधून नगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व करमाळ्याचे माजी आमदार जयवंतरावजी जगताप, वैभवराजे जगताप तसेच शंभूदादा जगताप युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. काय वाटतं आता सध्या ही सर्व निवडणुकीमध्ये आपण आपलं तिसऱ्या वेळेस नशीब आजमावत आहात? पहिल्या वेळेस काही कारणाने आपल्याला अपयश आलं, तर दुसऱ्या वेळेस आपण विजयाला गवसणी घातली. तिसऱ्या वेळेस आता परत एकदा प्रशासक 4 वर्षाच्या प्रशासकानंतर आपण या ठिकाणी आपल्या उमेदवारी परत एकदा शिवसेनेकडनं दिलेली आहे, काय सांगाल? आमचा प्रभाग बऱ्याच प्रमाणात सुशिक्षित आहे आणि आम्ही त्यावेळेस प्रत्येक बऱ्याच गल्लीबोळा होत्या आहेत आणि त्यात सगळ्या ठिकाणी जवळजवळ ब्लॉक बसवायचा प्रयत्न केला. मध्ये पाण्याची कमतरता होती, त्यावेळेस टँकर पुरवले आणि त्यानंतर प्रशासकाचा कालावधी आला. त्यावेळेस आम्ही वेळोवेळी प्रशासकांना सूचना करायचो स्वच्छतेविषयी, रोडविषयी, गटारीविषयी, पण त्यांच्याकडनं निधी नाही हेच उत्तर येत होतं. त्यामुळे ह्या 4 वर्षात जास्त काही प्रभागासाठी, शहरासाठी कामं होऊ शकली नाही. पण भविष्यात माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री आहेत आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली हे लढत असताना निश्चितच करमाळ्यासाठी भविष्यात जे आपले सगळ्यांचे स्वप्न आहेत किंवा पाणी प्रत्येकाला पुरेशा दाबाने मिळायला पाहिजे, नंतर स्वच्छता गावात पाहिजे, रोड हे छान सुंदर पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता निधीची कमतरता पडणार नाही ही मला खात्री आहे. आणि इतका निधी येईल की आपण करमाळा इतकं छान आणि सुंदर होईल की प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल एक अभिमान वाटेल आणि हे निश्चित घडू शकतंय. तर निश्चितच भाऊंच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदिनी जेवी जगताप व सर्व 20 उमेदवार बहुमताने निवडून येतील ही मला खात्री आहे. आणि भाऊंनी, जयवंतराव जगताप यांनी ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर झाली तर आरक्षण पडलं, त्यावेळेस मलाही संगीता श्रेणी खाटेर यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी माझ्याकडे शब्द दिला की नगराध्यक्षासाठी आपण उमेदवारी तुमचं नाव फायनल करू. पण काही दिवसानंतर एक आमच्यात सविस्तर चर्चा झाली आणि शिवसेनेला किंवा पार्टीला जे योग्य होईल आपल्याला विजयी उमेदवार येणं गरजेचं होतं. आणि आमच्यात चर्चा झाल्यानंतर मी थांबायचा निर्णय घेऊन भाऊंना मी सांगितलं की वहिनी साहेबांनाच आपण उभा करू. तर निश्चितच भाऊंनी मला जो शब्द दिलता, माझी उमेदवारी निश्चित केलती, तर ही सुद्धा माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मी नगराध्यक्ष पुढे वहिनी झाल्या तरी आता आम्हीच झाल्यासारखं नगराध्यक्ष, कारण त्यांनी आज इतक्या सगळ्या लोकांना आमचं नाव शिफारस केलं तर पहिल्यांदा. तरी सध्या आपण आपल्या एक सामाजिक कार्याची जर ओळख पाहिजे तर देवदर्शनाचा विषय असेल किंवा या ठिकाणी
जे गोमातेचं जे काय त्या ठिकाणी संरक्षण असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोवंश सांभाळणं असेल, ह्या सर्वच गोष्टी सध्या करमाळा शहरातून किंवा तालुक्यातील महिलांना सुद्धा देवदर्शनाचा विषय असेल दिसून येतो. काय सांगाल? आम्ही एक 20-25 वर्ष झाले की समाजसेवेचं एक आम्हाला आवड निर्माण झाली आणि त्यानंतर 1999 पासून आम्ही आतापर्यंत 5 ते 6 कथा घेतल्या आणि ज्या कथा घेतल्या त्या इतक्या सक्सेस झाल्या की ज्यावेळेस आम्ही प्रदीपजी मिश्रांची शेवटी शिवमहापुराण कथा घेतली आणि ते आज राष्ट्रीय लेवलला प्रख्यात झालेत. करमाळ्यासारख्या ठिकाणी ही कथा होणं सुद्धा आपल्या सर्वांचं भाग्य होतं. कथेबरोबरच आम्ही मोतीबिंदू शिबिर 2016-17 पासून चालू केलं. बुद्राणी हॉस्पिटल पुण्याची टीम आमच्याकडे येते आणि आम्ही 5,000 मोफत ऑपरेशनचा टप्पा पार केलाय. तर ह्या तालुक्यातली लोक, शहरातली लोक, सगळीच लोक असतात. ह्याच बरोबर कोरोना काळात आम्ही जवळजवळ एक महिनाभर सकाळी संध्याकाळी असं 2 वेळेस कोरोना रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना डबे पुरवण्याची व्यवस्था केली. माझ्याकडे ऑक्सिजनचा माझा व्यवसाय होता, तो माझ्या मित्राला मी दिलता, तर त्यांनी मला 100 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिलते आणि मागेल त्याला फोन आला की आम्ही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यायचो. मी ज्यावेळेस 21 ऑक्सिजन सिलेंडर तहसीलदार साहेबांना सुपूर्त केले त्यावेळेस जीवरचं कोविड सेंटर चालू होऊ शकलं. म्हणजे नंतर गोसेवा असेल, हे पण 20 वर्षापासून आमचं काम चालू आहे. रुग्णांना ज्या तात्पुरत्या स्वरूपात वस्तू लागतात त्या आम्ही मोफत लोकांना देतो आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर, ते बरे झाल्यानंतर ते आम्हाला रिटर्न करतात. हे पण आमचं 5-7 वर्षापासून सेवेचं काम चालू आहे. असं छोट्या मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारे आम्ही शहराची, तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. पण आता हे जर आम्ही आता निवडून आल्यानंतर अजून भाऊंचं सगळ्याचं आम्हाला सपोर्ट मिळेल आणि निश्चित आम्ही गावासाठी अजून खूप मोठं कार्य करू आणि समाजकार्याबरोबरच गाव कसं सुंदर होईल ह्याच्यासाठीही खूप प्रयत्न करू. आणि माझं एक इच्छा आहे की शहरातलं जे महावीर उद्यान आहे ते मध्ये खूप छान झालतं, पण ह्या 4 वर्षाच्या काळात, प्रशासकाच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झालंय. तर परत मी भाऊंकडनं शब्द घेतलाय की आपण महावीर उद्यान हे खूप छान मोठ्या प्रमाणात सुसज्ज असं करू. खेळणी असतील, तिथं बैठक व्यवस्था असेल, जेणेकरून कुणालाही, मुलांना, घरच्यांना, पाहुण्यांना घेऊन तिथं जावं असं वाटेल. तर निश्चितच आपलं प्रथम प्राधान्य पाणी, लाईट, रस्ते ह्याच बरोबर ह्या गोष्टीला सुद्धा राहणार आहे. आणि मनोरंजनाच्या साठी, कारण शहरात ती उपलब्धता नाहीये आणि भाऊंनी सुद्धा तो शब्द दिलाय की आपण हे निश्चित तुमच्या सगळ्या जे इच्छा आहेत त्यासाठी वर पाठपुरावा करून आणि त्याची आपण पूर्तता करू. आता ह्या सर्व बाबींकडे पाहिलं तर खर तर करमाळा शहरातील आता ज्या सभा होतात किंवा इतर काही प्रश्न या आता निवडणुकीच्या अनुषंगाने उकल होते, त्यामध्ये सातत्याने स्वच्छता किंवा करमाळा शहराची दुर्दशा याच गोष्टींवर सध्या तरी चर्चा सुरू असलेली दिसून येते. आता आपण जसं सांगितलं की करमाळा महावीर उद्यान असेल किंवा या ठिकाणी लोकनायक या ठिकाणी सभागृह होतं, टाउन हॉल, ह्या सर्व गोष्टी दुरुस्त होणं खूप गरजेचं आहे. या संदर्भात सुद्धा आता आपण सांगितले की नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडनं आम्ही शब्द घेणार आहे किंवा घेतलेला आहे की आम्ही हे सर्व करणार आहे. काय सांगाल? आता जो शहराचा विकास आहे, तुम्ही जो टाउन हॉलचा विषय मांडला, तर तो निश्चितच गावाच्या गरजेचा आहे की प्रत्येकाला छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे असतात. काय सर्वसाधारण लोक असतात, सगळेच मोठे कार्यालय करू शकत नाही. कधी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कधी व्याख्यानमाला असते. तर ह्याच्यासाठी टाउन हॉल हा खूप गरजेचा आहे आणि तो गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आमचं खूप प्राधान्य राहील की तो सुद्धा सुव्यवस्थित व्हावा किंवा त्याचं नवीन टेंडर मंजूर करून नवीन स्वरूपात तो शहरासाठी यावा आणि त्या शहरासाठी प्रत्येकासाठी त्याचा उपयोग व्हावा. तर हे सुद्धा 5 वर्षात निश्चितच भाऊच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून ते सुद्धा निश्चितच आम्ही पूर्ण करून शहरवासीच्या सेवेत ते अर्पण करू, अशी पण आमची इच्छा आहे. काही गोष्टींकडे पाहिलं की तत्कालीन नगराध्यक्ष वैभवराज जगताप यांनी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून करमाळा शहराला पारितोषिक सुद्धा मिळवून दिलं होतं, चांगल्या प्रकारे करमाळा शहराचे स्वच्छतेच्या अनुषंगाने. परंतु आता
सध्या प्रशासकाच्या काळामध्ये जो विषय होतोय तो स्वच्छतेवरच त्याच्यावर भर दिला जातोय, स्वच्छताच नाहीये किंवा इतर काही गोष्टी. मग त्यावेळेस ते पारितोषिक मिळालं होतं. आता जर परत आपली सत्ता आली तर परत एकदा करमाळा शहर स्वच्छ सुंदर दिसेल का? काय सांगता? निश्चितच करमाळा शहर सुंदर स्वच्छ दिसणार हे 100% खात्री आहे. आणि ज्या वेळेस माननीय नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगरपालिकेला उत्कृष्ट नगरपालिकाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. 4 वर्षाच्या काळात थोडं ह्या सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या प्रशासकाच्या काळात, पण भविष्यात निश्चित आम्ही शहरासाठी असं काही काम करू की जेणेकरून परत महाराष्ट्रात आपल्या नगरपालिकेचा नंबर येईल. अशा पद्धतीचं काम निश्चित करमाळ्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते होणारच अशी मी खात्री देतो. तर नक्कीच या ठिकाणी हे होते सैनिक खाटेर यांच्या पत्नी संगीता खाटेर. ह्या प्रभाग क्रमांक 3 मधून सध्या नगरसेविका पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. सध्या करमाळा नगरपालिकेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला लगेच मतमोजणी आणि निकाल आहे. त्या अनुषंगाने आता जसं श्रेणिक खाटेर यांनी सांगितलं की जर आमच्याकडे सत्ता आली, शिवसेनेच्या माध्यमातून जर सत्ता आली तर करमाळा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माझे आमदार जयवंतराव जगताप हे ठेवतील. आणि ज्या प्रकारे तत्कालीन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी करमाळा शहरासाठी स्वच्छतेच्या माध्यमातून जे पारितोषिक चांगल्या प्रकारे मिळवलं होतं, जर परत एकदा जर सत्ता आली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा करमाळा नगरपालिका चांगल्या प्रकारे ते नावारूपास आणतील आणि मोठं पारितोषिक मिळवतील, अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी सैनिक खाटेर यांनी व्यक्त केलेला आहे. तर येत्या 2 तारखेला मतरूपी आशीर्वाद जनता यांना किती देते आणि शिवसेनेला सुद्धा परत एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी तो मतरूपी आशीर्वाद किती फायदेशीर ठरतो हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आणि 2 तारखेला हा मतरूपी आशीर्वाद खरंच यांना विजयासाठी योग्य ठरेल का हे सुद्धा जनताच ठरवणार आहे. तर येत्या 3 तारखेला ह्या सर्व गोष्टी उघड होतील. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.